गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे। चिपळूणमध्ये या महामार्गावरचा कधी फ्लायओव्हर कोसळतो, कधी गर्डर पडतो, कधी कामगार पडतात, तर कधी घाटातली दरड कोसळते। या सर्व संकटांवर उपाय म्हणून चिपळूणमध्ये सर्व धर्मियांनी देवाला आरज म्हणजेच गाऱ्हाण घातलं। आज या ठिकाणी जी काय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे, हा राष्ट्रीय महामार्ग गेली 18 वर्ष या ठिकाणी या कामाचं कुठल्याही प्रकारची पोचपावती मिळाली नाही। तरी असणारा हा जो काही सरकार आहे, या सरकारला चांगल्या प्रकारची सुबुद्धी दे। त्या ठिकाणी असणारे जे काही अधिकारी वर्ग आहेत, तसेच जे काही ज्या कंपनीने काम घेतलेलं आहे, तसेच गेल्या 18 वर्षामध्ये या ठिकाणी जी काय अनेक प्रकारचे ऍक्सिडेंट झालेले आहेत, त्या संपूर्ण ऍक्सिडेंटमध्ये अनेक प्रकारच्या लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। तसेच चिपळूण तालुक्याचे माजी सभापती शौकतभाई मुकादमाने या ठिकाणी जी काय पाठपुरावा केलेला आहे, त्या पाठपुराव्यामध्ये असणाऱ्या त्यांना या कामामध्ये चांगल्या प्रकारचे यश येऊ दे असे 4 चौघ आरज घालतो। अरदास काम सरदार, हर हर महादेव। 17 वर्ष झाली, परंतु अजूनही मुंबई गोवा महामार्गावरचं काम काही पूर्ण झालेलं नाहीये। महामार्गाच्या या अपुऱ्या कामामुळे चिपळूणकर हैराण झालेले आहेत। त्यांना दररोज विविध समस्यांचा सामना करावा लागतोय। यावर मार्ग म्हणून माजी सभापती शौकतभाई मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रामस्थांनी बहादूर शेख नाका इथं एकत्र येत देवाला गाऱ्हाण घातलं। मुंबई गोवा हायवेचे काम हे 17 वर्ष सुरू आहे। याच्यामध्ये अनेक अपघात झाले। या कामामध्ये अनेक अपघात होऊन त्यांची काही कुटुंब उद्ध्वस्त झाली, तरी सुद्धा हे काम पुरं व्हायला मागत नाही। आता आम्ही जिथे बहादूर नाक्यात उभा आहोत तिथं पूल पडला। आता 4 दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर जे पिलर उभे केले ते कटिंग करतात, तर एक बाजूचा गट्टा खाली आला। म्हणजे हे चिपळूणच्या जनतेच्या आणि कामगारांच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत। सरकारही याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही आहे, अधिकारी याच्याकडे लक्ष द्यायला मागत नाही। आता चिपळूणचे लोक एवढे हैराण झालेत, काल पाऊस पडल्यानंतर रेल्वे स्टेशनजवळ वालोप्यामध्ये जवळजवळ कंबरभर पाणी हायवेवर होतं। इथे एक डीबीजे कॉलेज आहे, महाविद्यालय, तिथं ढोपरभर पाणी होतं। यांचं पूर्णपणे प्लॅनिंग चुकल्यामुळं सर्व पाणी रस्त्यावर आलेलं आहे आणि चिपळूणचे लोक हे हैराण झालेले आहेत। आता आम्हाला वाचवणार कोण? तो ईश्वरच आम्हाला ह्याच्यातनं वाचवू शकतो। आणि म्हणून सर्व धर्माचे लोक आपापल्या धर्मामध्ये ईश्वराजवळ प्रार्थना करत आहेत की ईश्वर या संकटातनं आम्हाला तूच वाचवू शकतोस, बाकी आता आमचं कोणी राहिलेलं नाही, अशी भावना चिपळूणच्या जनतेच्या मनामध्ये झालेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।